काय पैसे इन्व्हेस्ट करायला पाठ केल्यासारखं वाटतं. अरे यार अरे येतोय की नाही? हा पण अटकला. तो हमारी कहानी की शुरुआत एक दिन पहले से हो गई थी जब हम निकले थे अलीबाग से बदलापुर। ये 3 घंटे का सफर हम 3 सेकेंड में खत्म करके फिर से आपको मिलते हैं। एक बार मैं आपको फिर से बता दूं, ये रिसोर्ट है, ये बदलापुर से 16 से 17 किलोमीटर दूर बारवी डैम के पास, और इसका नाम है साईनाथ शेट्टे रिसोर्ट। हमारा चेक इन टाइम था 6 PM। रात के डिनर में हमें मिला स्टीम राइस, पनीर की सब्जी, छोले की सब्जी, दाल फ्राई, पापड़, सलाद और चिकन सुक्का और कश्मीरी चिकन। खाने का लुत्फ उठाने के बाद हम सीधा चले गए सोने। आगे की कहानी जो है वो हमारे मातृभाषा मदर टंग मराठी में है, तो जिनको मराठी आती है उनको तो अच्छी बात है, जिनको नहीं आती तो वो हमारी फीलिंग्स समझे और एंजॉय करे वीडियो को। The next day. तर आजच्या कहाणीला सुरुवात होते। काल मला दाखवायला मिळालं नाही पूर्ण रिसॉर्ट, तर मग आज आपण पूर्ण रिसॉर्ट बघूया आणि बाकी ज्या राईड्स आहेत, वॉटर राईड्स छोट्याशा जास्त नाहीत, त्या आपल्याला करायच्यात। आणि सध्या आम्ही जिथे राहिलोय, जो रूम आहे तो रूम मी पूर्ण तुम्हाला दाखवतो। इथे टॉयलेट, बाथरूम आणि ही पूर्ण रूम आहे। इथे सध्या आम्ही आहोत, AC आहे, कबर्ट आहे आणि TV नाही आहे, एवढंच। टोटल 2000 रुपये। काल आम्ही जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं असेल, काल आल्यावर आम्ही 6-7 वाजता आलो, आम्हाला लेट झाला यायला, त्याच्यामुळे व्हिडिओ करायला मिळाला नाही। पण आज तुम्हाला पूर्ण रिसॉर्ट दाखवतो, पूर्ण टोटल। या रूम आहेत, इथे आम्ही राहिलेलो आणि हा आजूबाजूचा परिसर, तिथे थोडंसं फोटोशूट चालू आहे। काजूच्या बाग दिसतात, मस्तपैकी काजूची झाडं दिसतात, अशी चांगली चांगली भरपूर आहेत। सध्या हा बाहेरचा व्ह्यू आहे। इथे मागच्या साईडला एक छानचं हे केलेलं आहे, हे डोंगर टाईपच होतं आणि त्याला कन्वर्ट केलेलं आहे चांगलं, म्हणजे कुठे भराव किंवा काय असं केलेलं नाही, मस्त चांगलं केलेलं आहे। या साईडला हा पूर्ण एरिया केलेला आहे चांगला क्रिएट, आणि ही मागे सगळी काजूची बाग आहेत, म्हणजे पूर्ण काजूची झाडं आहेत। आणि त्या साईडला आपला पुढचा रिसॉर्ट आहे, तो आपण जाऊया, तिथे आपल्याला जायचं आहे बघायला। काल रात्रीच आम्ही असं ठरवलेलं, हे सगळं फिरायचं इकडलं वरचं आणि नंतर मग तिकडे। टोटल सगळी झाडं काजूची, एक पण वेगळं नाही, पारंपरिक पोज। गाडी आपण इथे पार्क केलेला आहे, पार्किंग एरिया पण चांगला मोठा आहे आणि इथे आहे त्यांचं किचन, आपण इथून जाऊया। टोटल 3 स्विमिंग पूल आहेत, त्यातले 2 आहेत ते ढोप्यापर्यंतच असतील, आय थिंक 2-3 फुटाचे, आणि एक आहे 5 फुटाचा। त्याच्यामुळे आपण पोहायचं असेल किंवा काय करायचं असेल तर ते चांगले आहे, म्हणजे मजा करू शकतो तेवढी। हे तू आपल्याला सांगतोस की इकडे सांगतो? इथे आमचं चर्चित डिस्कशन चालू आहे, म्हणजे नॅचरल जी सर्व्हिस आहे ते एकदम मस्त आहे आणि प्रत्येक ग्रुपला इंडिव्हिज्युअल सर्व्हिस आहे ते एकदम मस्त आहे। पाठ केल्यासारखं वाटतं। अरे यार, त्याला सकाळ सकाळचं एक चहा मारूया आणि नंतर मग बाकी सगळं करूया आपण। तिथे जायचं, इथे जायचं, इथे जायचं, सगळीकडे जायचं। स्वप्नील कॉफी की चहा? कॉफी ना, चहा पहिला हा आहे आणि तो एक आहे, 2 स्विमिंग पूल, वेलकम टू द जंगल, आणि एक आहे तो पुढे आहे। सकाळ सकाळ आम्ही थोडंसं चहा एन्जॉय करतो आणि रेन डान्स, आणि जो मेन पूल आहे जो 5 फुटाचा आहे तो तुम्हाला सांगितलेला, तो पुढचा आहे, तो पण तुम्हाला दाखवतो मी, आणि नंतर मग आपण पोहायला जाऊ थोड्या वेळाने।
आपण आलो आहे रिसॉर्टच्या मागच्या साईडला, जिथे बारवी डॅमचं पाणी येतं. ती नदी आहे छोटीशी, आणि तिथे एक चांगला हे केलेलं आहे बघा, असं बसायला केलेलं आहे. असं फोटो काढ ना कॉफीच्या. कॉफी करा. कोणाला इथे घसरगुंडी खेळायचं असेल तरी पण खेळू शकता. बाकी रिसॉर्ट छान आहे, जेवण छान आहे. काल आम्ही टेस्ट केलं, जेवलो. तर बाकी सगळं ओके आहे. फॅमिलीसाठी चांगलं आहे. म्हणजे बेबी पूल्स आहेत. आपण जातोय तिसऱ्या स्विमिंग पूलमध्ये. म्हणजे पोहायला नाही, सध्या दाखवायला जातोय, नंतर पोहायला जाऊ आपण नाश्ता केल्यावर. नंतर आपल्याला निघायचं पण आहे. 10 वाजेपर्यंतच टायमिंग आहे. 10ला चेकआउट असतं. आणि हा एक आहे स्विमिंग पूल 5 फूट, आणि तिथे बेबी पूल दिलेला आहे, आणि इथे बसायला आहे. डायरेक्ट आता आपण पुढे भेटूया स्विमिंग पूलमध्येच. चला, आत्ताच नाश्ता झालेला आहे मस्तपैकी, आणि आता जातोय आपण पोहायला. राईड्स चालू नाही झालेला आहे, ते 10 वाजता सांगितलं आहे. तर दुसऱ्या स्विमिंग पूलमध्ये जाऊन पोहूया आपण. मार उडी मार. मारू काय? मार. अशा प्रकारे आपल्या राईड चालू झालेल्या आहेत. थोडंसं आता आपण इथे मजा केली, आता जायचं आहे आपल्याला तिकडे. ते पण चालू केलेलं आहे. ॲक्च्युली 10 वाजताचं टायमिंग आहे, पण थोडंसं आम्ही रिक्वेस्ट केली कारण का आपल्याला निघायचं पण आहे. तर त्यांनी चालू केलेलं आहे. तर आता फटाफट तिथे जाऊन राईड करूया सगळ्या, आणि नंतर मग निघायचं आहे आपल्याला. चला, टाइम झालेला आहे आपला. आता आपण निघतोय. तर आपण आलेलो श्री साईनाथ शेट्टी रिसॉर्टमध्ये, आणि बऱ्यापैकी आता मस्त मजा केलेली आहे. आपली एक जो रिसॉर्टला जायचं एक स्वप्न होतं ते कंप्लीट झालेलं आहे. फायनली एक प्लॅन सक्सेसफुल झाला आमचा रिसॉर्टचा. ॲक्च्युली रात्री आम्ही थोडं लेट गेलो, त्याच्यामुळे मला व्हिडिओ करता आले नाही. आणि रात्री एवढं आम्ही काही एन्जॉयमेंट म्हणजे त्या पूलमध्ये जास्त केलं नाही. सकाळी उठूनच प्लॅन होता की 2000 रुपयांमध्ये, म्हणजे पर पर्सन 2000 रुपये होते.
त्या रिसॉर्टमध्ये, आणि त्यामध्ये 2 नाश्ता आणि 1 जेवण रात्रीचं, संध्याकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण आणि सकाळचा नाश्ता असं इन्क्लूड होतं पूर्ण. आणि छान होतं, जेवणाची क्वालिटी पण चांगली होती, टेस्ट चांगली होती जेवणाची, आणि मजा आली. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थोडंसं सपोर्ट करा चॅनलला, सबस्क्राईब करा, अजून मजा येईल व्हिडिओ बनवायला. भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये लवकरच. बाय बाय.